नमस्कार मित्रांनो, HD गायकवाड व्लॉग्स मध्ये. तर आजचा व्लॉग तुम्ही बघितला असाल थंबनेल वरून की आज आम्ही कुठे चाललोय. तर आज एकदम एक्सप्लोर करायला चाललोय बदलापूर मधली एक अनसीन जागा म्हणजे धनगर वॉटरफॉलला चाललेलो आहे. तर सगळ्यांनी तुम्हाला व्लॉग मध्ये बघितलं असेल की बरेचसे व्लॉग आहेत यूट्यूब वरती की फक्त धनगर वॉटरफॉल दाखवले, पण धनगर वॉटरफॉलला जायला हा रस्ता हा कोणीच दाखवला नाही. तर आज रस्ता पण आपण दाखवणार आहे आणि बरेच पोर आहेत आपल्यासोबत, फुल मजा येणार आहे. तर आता आम्ही निघतो इकडनं आता थोडाच वेळ, म्हणजे आता बाळा पण इकडं, बाळा पण चाललाय, बाळा पण माझ्यासोबत आणि तिकडे गुड्ड्या गावन आहे आणि बरीच पोरं आहेत आपली पुढे गेलेले आहेत, पेट्रोल पंपला गेलेले आहेत, त्यांना पण घ्यायचं आणि निघायचं आहे. चला आता निघूया पुढे आपण आणि बघूया कसा काय आजचा प्रवास होतो आणि आजचा आपला वॉटरफॉलचा एन्जॉयमेंट कशी असते. गाईज आम्ही निघलेलो आहे फायनली आणि बघू शकता आपली पोरं पण जॉईन झालेले आहेत इकडं. तर इकडं शुभम आहे, तेज आहे आणि ताने आहे आणि निघलेलो आहे मस्त. बोला हाय, फुल मजा करणार, फुल मजा करणार. पहिला आम्ही आता धनगर वॉटरफॉलला चाललेलो आहे. बघूया धनगर वॉटरफॉलला किती मजा येते. बरीच पब्लिक असते तिथं, बरीच पब्लिक असते. चला आता जाऊया आणि बघूया. बघू शकता निसर्ग मस्त एकदम, पाऊस पण आलेला आता, फुल मजा येणार आहे. वा, पाऊस पडणार आहे का नाही रे? पाऊस पडणार आहे ना नक्की, फुल पाऊस आहे ना. बोलला जरा आता त्याने सांगितलंय आम्हाला. नको येऊ, घाबरले ते. ये पाऊस आलाय, बघू शकता एकदम भारी वातावरण आहे, मजा येणार आज. हा दैवलीचा पूल आहे जो एकदम म्हणजे पिकनिकला येतात लोक. बघू शकता पूल मस्त एकदम आहेत बघ, बरीच पब्लिक आहे तरी पण. चला आता आपण जाऊया पुढे आणि बघूया आपल्या डेस्टिनेशन वरती किती मजा येते. आता ज्या स्पॉटला मी थांबलेलो आहे त्या स्पॉट वरतून म्हणजे तुम्ही गुगल मॅपने जर आले तर हा तुम्ही बघू शकता हा कोंडेश्वरला जायला रस्ता या इकडनं आणि हा जो रस्ता आहे हा जो आपल्याला धनगर वॉटरफॉल्स या इथं जायचं तो रस्ता आहे. तर मित्रांनो हा जो रस्ता आहे हा एकदम ॲडव्हेंचरस रस्ता आहे आणि तो खालचा एक रस्ता होता पण तो रस्ता कसा नॉर्मल आहे, म्हणजे तिकडनं कोणी जाऊ शकतो. तर आम्ही तर ॲडव्हेंचरस रस्त्यावरून जाणार आहे. तर बघणार किती मजा येते काय नाही. तर आपले पोरं पुढे गेलेले आहेत, तसं झाला आता जाऊया पुढे आणि बघूया आपला हा रस्ता कसा आहे. तर आता मित्रांनो बघू शकता आम्ही थांबलेलो या भोस डॅमचा पूर्ण नजारा आहे आणि त्याच लेनने आलेलो आम्ही, म्हणजे याच रस्त्याने यायचं जो आपण तिकडनं टर्निंग मारलेलं त्याच रस्त्याने आपल्याला वॉटरफॉलला जायला रस्ता आहे असं सरळ वरतून एकदम. तर चला आता जाऊया पुढे. बघू शकता मस्त एकदम भोस डॅमचा नजारा दिसतो इकडनं. आम्ही आलेलो फायनली आपल्या वॉटरफॉलच्या रस्त्याला आणि गाडी पण वरती पार्किंग केलेली आहे बघू शकता इथं. आणि इकडनं असा हा रस्ता आहे, ही आपली गँग आहे. हालू 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 चला, इथून डायरेक्ट गेलो का डायरेक्ट खालीच. तर आलेलो आहे मस्तपैकी, फुल मजा येणार आहे. आणि मित्रांनो गाडीमध्ये मोबाईल बिबाईल ठेवू नका कारण इकडे चोरबीर पण आहेत, चोऱ्या करतात, गाडीची डिक्की तोडून मोबाईल बिबाईल घेऊन जातात. तर मोबाईल तुम्ही घेऊन या, पिशवीमध्ये ठेवा साईडला, पण गाडीत ठेवू नका. पोचूच आम्ही इथं बघू शकता, फुल मजा येणार आहे. प्रॉपर शूज बीज घालून आहे, आम्ही तर काय शूज बीज घातले नाही, आम्ही आता अशा चप्पलवरती आलेलो आहे. आणि बघू आता इकडनं मस्त वॉटरफॉलचा नजारा, लय मजा येणार आहे. बाळा बाला भाई आपल्यासोबत छोटासा असा ट्रॅक. हा चला, तर चला आता थोडा पुढे जाऊया आणि बघूया किती मजा येणार आहे. फुल मजा येणार आहे, मला तर माहिती आहे. हा कुठल्या वालात जायचं रे तुला? फुल ट्रॅकिंग चालू आहे बघा, सगळ्यांनी चपलात घातलं.
आणि त्या तिकडे गाड्या लावलेल्या आहेत. म्हणजे आम्ही सरळ इकडनं असं या रस्त्याने सरळ आलो आणि इकडे गाड्या लावल्या. इकडनं ट्रॅकिंग करून वरतून डायरेक्ट तिकडं बरीच पब्लिक आलेली आहे तशी पिकनिकसाठी पण. इकडं बघू शकता मित्रांनो एकदम खतरनाक रस्ता आहे बाबा. RNCचा प्लॅन तिकडे आलं पण इकडं हे बाबा हे रस्ता डेंजर आहे. स्लिपला बिलकुल खाली येऊ नका, डायरेक्ट खाली झालं. एवढी मोठी उतरण आहे ना. इथं रस्ता गाडी गेली का इकडं नाही रे. धबधब्याचा आहे धबधब्याचा आहे ते बाबा. डेंजर रस्ता एकदम खतरनाक रस्ता आहे. एकदम सावकाश जावा नाही डायरेक्ट खाली तिकडे भेटाल. धबधब्याच्या पण खाली सालट्या नाही म्हणजे डायरेक्ट मॅट्रिक्सला जायला लागल. इकडनं असा इकडनं असा रस्ता आहे. इकडनं जायचं आपल्याला धबधब्यावरती. ते बा हालू चाल रे बालाच्या वाटी थांबलो का. बाला एक साथ सगळ्यांना घेऊन जाईल. मला डेंजर आहे. बालाने मला आता आणता 2 गाडीवाल्याने ठोकला असता आणि आता गेला असता खाली. नाही आला. आणि आता बघा वॉटरफॉलचा फक्त व्ह्यू बघा इकडनं. बाबा खतरनाक एकदम हेवी मित्रांनो. वा रस्ता पण तेवढाच खतरनाक आहे. एकदम आरामात जायला लागणार आहे. बघू शकता पोरं येतात ते तिकडनं पण. आणि हा पूर्ण धबधब्याचा व्ह्यू इकडनं दिसतोय. थोडा झूम करून दाखव तुम्हाला. किती मस्त पाणी. इकडनं जायचं आपल्याला ट्रॅकिंग करून जाऊ पुढं. चला रे चल रे. अरे डायरेक्ट खाली झालं. चला आता इथं फोटोशूट करतो आणि बघूया पुढे जाऊन कसं काय. खाली तर जायला उशीर लागणार आहे अजून. मित्रांनो फोटोशूट झाला आणि आता आम्ही निघलेलो. बघू शकता रस्ता एकदम खतरनाक आहे. इकडनं असं जायचं आरामात इथं पाय ठेवत. आणि वॉटरफॉल पण बघू शकता समोरच किती मस्त आहे. रस्ता तसा चांगलाच आहे. एवढा काय वाईट नाही. येऊ शकता पण आता पाऊस नाही म्हणून काय वाटत नाही. नाहीतर पाऊस असेल तर एकदम डेंजर असतं. म्हणजे चालता पण येणार नाही. एवढा डेंजर रस्ता होता. मला मोबाईल पकडून कसं तिथून बघू शकता मित्रांनो. हा एकदम दगड स्लीपर आहे. सटकला डायरेक्ट खालीच जातो माणूस. चला आता आलेलो फायनली. तुम्ही बघू शकता माझ्या राईट लेफ्ट साईडला धनगर वॉटरफॉल एकदम मस्त. बरीच पब्लिक आलेली आहे. आणि या इकडनं असा खाली जायचा रस्ता. या इकडनं पण एक रस्ता आहे पण तो रस्ता थोडा आता रिस्की झालेला आहे म्हणून इकडनं येतात सगळे. बघू शकता हा धनगर वॉटरफॉलचा नजारा इतके लागला तिकडे. चला आता खाली जाऊन बघूया कसं काय. खाली जाऊन मजा येते. तर बघू शकता आपली माणसं पाण्यात चालले आता तिकडं. काय बोलता बघू शकता आम्ही आपला वॉटरफॉल आलेलो आणि इकडे आपली गँग आहे. फुल मजा येते. फुल मजा. वा फुल मस्त एन्जॉय करतो वॉटरफॉल मध्ये. भारी मस्त वाटतं एकदम. बघू शकता. ए खाली आहे खाली आहे इथे. फुल मजा येते एकदम. भारी पाणी आहे. जास्त पाणी पण नाही. फुल मजा येते. या साईडला बघाल तर इथं जरा जास्त खोल आहे आणि इथं पण खोल आहे. तर इथं येऊ नका. इकडनं कोपऱ्याने या. पण चिकट झालेलं आहे जास्त. इकडनं पण येऊ नका. बघू शकता पूर्ण नजारे. वा खूप मजा आलेली. खूप मजा करतो. चला थोडा एन्जॉय करतो आणि मग भेटूया पुढे.
बसलेलो आम्ही आता इकडनं. आणि हा नजारा बघू शकतो इकडे. शुभम खोले इथं पाणी आहे. किती खोले दाखवलं जरा पाणी, म्हणजे तेवढा अंदाज भेटेल सगळ्यांना. बघू शकता तो पूर्ण डुबलाय, पूर्ण डुबला तो. आणि तिकडे बघू शकता भरपूर खोले इथं. इथं जरा जास्त येऊ नका. असं पूर्ण व्ह्यू आहे. वा मित्रांनो, मस्तपैकी आमचा स्विमिंग करून झालेला आहे. मस्तपैकी धनगर धबधब्यावरती पोहून झालेला आहे. येणार असेल तर मित्रांनो दोन जास्त खोल जागा तिथेची, तर तिथं जास्त जण जाऊ नका, कारण एकदम रिस्क असू शकते तिथं. आताच एक पोरगा डुबता डुबता वाचला, शुभमनी त्याला काढला. शुभमनी त्याला काढलेला, त्याला खाली डुबवलं. तर जास्त जण येऊ नका इथं, म्हणजे रिस्क थोडी. याल तर स्विमिंग करत येत असतं तरच या, त्यात येऊ नका. आता आम्ही चाललो बोल डॅमला, तर त्याला जाऊन भेटूया आपण बोल डॅमला. होऊ शकता तो दुसरा रस्ता तिकडनं यायचा, तो रिस्की रस्ता जरा. हा पण रिस्कीच आहे, पण ठीक आहे. हा तरी होऊ शकता. ही पोरं आपल्या यायला आलेले धावत येतं. काय रनिंग रेसला आलेस का इथं डोंगरावरती? चला. आणि हा बघा धबधबा, मस्त धबधबा आहे बघा. बघू शकता रस्ता किती डेंजर आहे. आणि धावत आली अख्खी गँग. कुठले टायर आहेत? पॅरागॉन जिंदाबाद. पॅरागॉन चढले. माझी चप्पल अडकली, माझी चप्पल इथं राहिली. चला येऊ बघा वरतून व्ह्यू बघा फक्त आता. वा मित्रांनो, आता आम्ही आलेलो धनगर धबधब्याच्या वरच्या साईडला. तुम्ही बघू शकता इथं किती मस्त पाणी आहे. आणि एकदम थोडंच पाणी आहे, तरी पण एकदम खाली एकदम प्रेशरने जातो. आणि तुम्ही जर खाली थांबत असाल धनगर धबधब्याच्या खाली, म्हणजे धबधब्याच्या खाली, तर थांबू नका, कारण का इथं दगडी येतात, त्या खाली जातात आणि वरून खाली पडतात. एकदम डेंजर रिस्की काम होऊ शकतं ते. तर जेणेकरून तुमचं डोकं बिकं फुटल, तर खाली थांबू नका जास्त. तर धबधब्याच्या थोडा जिथं कमी पाणी असेल तिथंच पोहा मस्तपैकी. वरती तशी येऊन जरी केला एन्जॉयमेंट तरी चालेल. हा इकडनं असं इकडनं खाली पाणी जातो, बघू शकता या इथून. आणि आपली अख्खी मंडळी. चला चला आता जाऊया पुढे आणि बघूया. आता मित्रांनो बघू शकता आम्ही आलेलो भोज डॅमला. आणि हा इकडनं असा वरतून व्ह्यू आहे. ही आपली अख्खी टीम आहे इथं. बघू शकता पाणी. वा मस्त पाणी एकदम. हा पूर्ण डॅम आहे मित्रांनो. कोंडेश्वरला जायच्या अलीकडेच पहिला हा डॅम लागतो. साईडचे नजारे कितीतरी पर्यटक आलेले आहेत इकडनं मुंबईवरून. बरेच ठिकाणी इकडनं येतात लोक हा नजारा घ्यायला. चला मित्रांनो, आताच आम्ही जस्ट भोज डॅमला जाऊन आलो. तिथं जास्त काय पोहलो नाही, कारण का आम्ही धनगर वॉटरफॉलला जास्त एन्जॉयमेंट केली. तर मजा आली अशी. आणि तुम्हाला कसा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. हा व्लॉग आता इथंच एंड करतो. इकडे आपले सगळे पोरं आहेत. चला लास्ट
बाय बाय बोला. ओके यस. तर आता आम्ही संडेला परत एकदा येणार आहोत आणि कोंडेश्वरला जाणार आहेत. आणि तर हा ब्लॉग इथं एंड करतो. नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन ब्लॉग येत राहतात आपल्या चॅनलवरती. तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.